हाय हॅलो नमस्कार. आपल्या पूजा तमशेट्टी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्ये आज मी तुम्हाला एक असं चूर्ण बनवून दाखवणार आहे. म्हणजेच आपल्याला याला ग्रीन टी सुद्धा म्हणता येईल. त्याचबरोबर घरगुती हे जे उपाय आपण करतो त्याने आपल्याला काय फायदे होतात याची संपूर्ण माहिती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे. आणि गेल्या 1 वर्षापासून हे चूर्ण मी गरम पाण्यासोबत घेत आहे. वर्कआउट करण्या अगोदर हे एनर्जी ड्रिंक तुम्ही एकदा पिया. खूप म्हणजे खूप याचे फायदे आहेत. त्याचबरोबर चहा पूर्णपणे बंद होतो. ग्रीन टी घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि घरच्या घरी या साहित्यामध्ये आपल्याला हे चूर्ण 6 महिन्यासाठी बनवून ठेवता येतं. तर आता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आणि ही पावडर बनवत आपण या पावडरीचे फायदे सुद्धा पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मी घेतलेले आहेत 6 जिन्नस. तर हे 6 जिन्नस कोणकोणते आहेत पहा. एका वाटीनेच सगळं प्रमाण घेतलंय बघा. 2 वाट्या धने, 1 वाटी जिरे, 1 वाटी ओवा आणि त्यानंतर अर्धी वाटी बडीशेप, अर्धी वाटी मेथ्या आणि अर्धी वाटी जवस. असं हे 3 प्रमाण मी अर्ध-अर्ध घेतलेलं आहे, अर्धी वाटी असं. आणि 1-1 वाटी जिरं ओवा आणि 2 वाट्या धने घेतलेले आहेत. तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिडियम फ्लेमवरती छान खरबूज असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर एक-एक करून मी भाजून घेते आणि त्यानंतर प्लेटांमध्ये थंड करायला ठेवणार आहे. भाजून होईपर्यंत आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊयात. बघा, ओवा, बडीशोप आणि त्याचबरोबर जिरे, हे जे 3 जिन्नस आहेत त्याने आपलं पोट छान साफ होतं. म्हणजे सकाळी कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही हे चूर्ण घेतलं तर मस्त पोट साफ होतं. त्यानंतर पोटाच्या काही समस्या राहत नाही. त्याचबरोबर आपल्याला वेट लॉस जर करायचा असेल तर साधारण महिन्यामध्ये 1 किलो तरी वजन आपलं हे कमी होत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, हे एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर आपल्याला थोडीशी तरतरी आल्यासारखं वाटतं. चहाची आठवण येत नाही. चहा पूर्णपणे बंद होतो. ग्रीन टीला सुद्धा तुम्ही सारखे पैसे घालण्यापेक्षा जर 6 महिन्यासाठी हे जर चूर्ण तुम्ही घरात बनवून ठेवलं तर हे अतिशय उत्तम असा पर्याय आहे. आणि मला 1 वर्षापासून याचे खूप सारे फायदे असल्यामुळे मी एक खास व्हिडिओ माझ्या मैत्रिणीसाठी बनवलेला आहे. तर आता संपूर्ण हे जिन्नस भाजून झाले, थंडही झालेले आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे अगदी बारीक असं दळून घ्यायचंय आणि चाळणीनं मस्त चाळायचं आहे. तर 2 वेळा मी चाळणीनं चाळलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी ही पूड तयार झालेली आहे. आणि एक 10-15 मिनिटं चांगलं थंड होऊ द्यायचं, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे दळते वेळी गरम होतं. आणि एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एक मस्त अशी भरणी भरून झालेली आहे. आता जवळपास मला एकटीला हे 4-5 महिने तरी चूर्ण जातं. आता हे किती वेळा आणि कसं प्यायचं तुम्हाला सांगते. एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास असं पाणी घ्यायचं, म्हणजे एकट्यासाठी असेल तर. आणि त्यामध्ये अर्धा चमचा ही पावडर आपण टाकून घेऊयात. आणि अर्धा चमचा पावडर टाकल्यानंतर आपण यामध्ये आणखीन काही जिन्नस ॲड करू शकतो. म्हणजेच गवती चहा असेल, त्याचबरोबर आलं असेल, कढीपत्ता असेल, पुदिना असेल, त्यानंतर अश्वगंधाच्या काड्या असतील, तुळशीची पानं असतील, असे 5-6 जिन्नस जर आपल्याकडे असतील अवेलेबल तर आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक खास सांगते का, अर्धा लिंबू दररोज या काड्यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर गवती चहा असेल तर. बाकीचे जिन्नस नाही टाकले तरी चालतील. तर अशा प्रकारे एक 5-10 मिनिटं छान उकळून घ्यायचं. थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण ग्लासामध्ये छान गाळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अर्धा ग्लास असं हे मी ड्रिंक दररोज घेत असते. याचे खूप सारे फायदे आहेत मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मैत्रिणींनो, हा काढा पितेवेळी तुम्हाला घशामध्ये खवखव वाटणार नाही. त्यानंतर सर्दी असेल तर सर्दीसुद्धा पटकन जाईल. खोकला असेल तर यामध्ये अडुळशाची पाने तुम्ही ॲड करा जर असतील तर. किंवा मग यामध्ये आलं टाका. आपला खोकलासुद्धा लगेच गायब होतो. फक्त उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता असते त्यामुळे शरीरामध्ये हीट वाढू शकतं. यामध्ये 1-2 पदार्थ हे मसाल्याचे असल्यामुळे आपल्या शरीरात जास्त हीट वाढेल. यासाठी तुम्ही फक्त 1 वेळा हे ड्रिंक सकाळी चहाच्या वेळेस घेऊ शकता. आणि आता बघा, 8 महिने मी हे 2 टाईम ड्रिंक घेत असते. म्हणजे संध्याकाळी 5 वाजता आणि सकाळी चहाच्या वेळी. तर मित्र-मैत्रिणींनो, व्हिडिओतील आज मी जे तुम्हाला हे एनर्जी ड्रिंक चूर्ण दाखवलेलं आहे, हे चूर्ण तुम्ही 8 दिवसासाठी का होईना बनवून पहा. याचे काय फायदे तुम्हाला झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. आणि पुन्हा सांगते, आवडल्यानंतर पुढे आपल्या मित्र शेअर करायला मात्र विसरू नका.